भगवंतांनी आत्मज्ञानीचं वर्णन केलेलं आहे. कालही मी तुम्हाला बहुतेक हे सांगितलं होतं. इथे परत परत सांगण्यात आलं आहे की ब्रह्मविद ब्रह्मणी स्थितः. जो ब्रह्माला जाणतो तो ब्रह्मामध्ये स्थित होतो. स्थित होतो म्हणजे त्याची निष्ठा, त्याची वृत्ती, त्याची समज, जे काही तुम्हाला म्हणायचं असेल ती आता एकच आहे की मी शरीर नाही किंवा मी जीव नाही, मी फक्त मनुष्य नाही आहे, फक्त एक प्राणी नाही आहे, मी ब्रह्म आहे. ब्रह्म म्हणजे चैतन्य, आणि असं चैतन्य ज्याचं काही आकार नाही आहे. बृहत्वात् ब्रह्म, जे बृहत आहे. बृहतचा अर्थ असतो की स्थळ काळ वस्तूमध्ये याची मर्यादा नाही. आता याला शास्त्रीय भाषेत म्हणतात त्रिविध परिच्छेद शून्य. परिच्छेद म्हणजे मर्यादा, सीमा, लिमिटेशन, बाउंड्री. परिच्छेद ज्याला तिन्ही प्रकारच्या मर्यादा नाही, स्थळ काळ आणि वस्तू. नाही तर स्थळ काळ वस्तू अनेक वेळा मी सांगितलंय. स्थळाची मर्यादा म्हणजे काय? एका ठिकाणी आहे, दुसऱ्या ठिकाणी नाही आहे, त्याला म्हणतात स्थळाची मर्यादा. काळाची मर्यादा म्हणजे आज आहे पण उद्या नाही. आणि वस्तूची मर्यादा म्हणजे एकामध्ये आहे, दुसऱ्या वस्तूमध्ये तिचा अभाव आहे. तर याला म्हणतात परिच्छिन्नता किंवा परिच्छेद. परिच्छेद शब्द छिद धातूपासून बनला आहे. छिद आणि छिन्न म्हणजे काय? कापणे. छिन्न भिन्न म्हणतो ना आपण. तर जणू काही स्थळ काळ वस्तूनी त्या वस्तूला कापलंय. आपण म्हणतो हा हॉल एवढाच आहे म्हणजे काय? कापलं गेलं नाही. प्लॉट कापतात ना. छिन्न. त्याचप्रमाणे काळाच्या द्वारे आपण वस्तूची बाउंड्री किंवा सीमा निर्धारित करतो. याच्या नंतर नाही आहे, उद्या नंतर नाही, इथपर्यंत आहे म्हणजे आजपर्यंत आहे. असं आजपर्यंत म्हणजे काळ, इथपर्यंत म्हणजे स्थळ. इथे तिथे कोणाशी संबंधित आहे? स्थळ. इथे तिथे नाही स्वामी तुम्ही आधी सांगितलं, मग आम्हाला वाटलं वस्तू वेगळी. इथे तिथे सगळीकडे म्हणजे स्थळ. आज उद्या परवा आणि यामध्ये त्यामध्ये ही वस्तू. तर ब्रह्मवस्तू कशी आहे? त्यामुळे ती यामध्ये आहे, त्यामध्ये आहे. याला म्हणतात सर्वगत. गत म्हणजे गेलेली. गत म्हणजे काय? गेलेली. सर्वगत सगळ्या वस्तूंमध्ये गेलेली. जशी माती जी आहे प्रत्येक घटामध्ये गेलेली आहे. तर घटगत, घटगत माती आहे. लहरगत, तरंगगत पाणी आहे. आभूषणगत स्वर्ण आहे. तर एकही आभूषण असा नाही जो स्वर्णाशिवाय असेल, सोन्याशिवाय. म्हणजे सोन्याचं आभूषण म्हणजे चांदीमध्ये कुठे? सोन्याचं आभूषण मध्ये
सोनं असलंच पाहिजे, नाही तर काय द्यावं. त्याचप्रमाणे ब्रह्मतत्व अशी एकही वस्तू नाही ज्याच्यामध्ये नाही आहे, म्हणजे सर्वगत आहे. मातीच्या कणापासून ब्रह्मदेवापर्यंत सगळीकडे अस्ती सत्ता आहे, अस्तित्व आहे. ब्रह्माचंच ते रूप आहे. त्यानंतर स्थळामध्ये तो इथे आहे तिथे आहे, म्हणजे सर्वत्र आहे. सर्वत्र आपण जे शब्द म्हणतो व्यापक, व्यापक. आणि त्याचप्रमाणे आज उद्या परवा म्हणजे नित्य आहे. शाश्वत शब्दाचा संबंध कोणाशी आहे? काळाशी. जरा शब्दांशी तुम्ही काय करा, ओळख करा, शब्दांशी जवळीक, नाही तर शब्द फार दूर दूर वाटतात. शब्दांबरोबर प्रेम जर आपण केलं तर अर्थ स्फुरित होतो. तर सर्वत्र सर्वदा सर्वगत याला म्हणतात ब्रह्म. आणखीन तो ज्ञानी पुरुष मानतो काय, त्याची निष्ठा आहे, अनुभव आहे. ब्रह्म ज्याचं वर्णन आत्ता केलं, त्रिविध परिच्छेद शून्य, तो मी आहे. म्हणून इथे 2-3 वेळा शब्द आलेला आहे ब्रह्मविद ब्रह्मणी स्थित. आता त्याची स्थिती अशी आहे, त्याचंच वर्णन जणू काही कृष्णाला आनंद झालेला आहे. ज्या गोष्टीमध्ये आपल्याला आवड असते ना, त्याचं वर्णन करण्यामध्ये खूप मजा येते. आई वडिलांना आपल्या मुलांबद्दल सांगण्यात खूप मजा येते. जर मुलगा ठीक असेल तर ही आठवण, कौतुक. तर आपला मित्र असेल, कोणी असेल, आपले गुरूंबद्दल पहा, तो परत परत आपल्या गुरुबद्दल सांगेल, कारण त्याची भक्ती, त्याचं प्रेम, त्याची आवड. तर कृष्णाला हा ज्ञानी पुरुष खूप आवडतो, म्हणून त्याचं कीर्तन करत आहे. नाही तर 1-2 श्लोक झालं तर चला अज्ञानीचं वर्णन सुरू करतो, असं नाही. ज्ञानीबद्दलच सांग. अच्छा, असं नाही की एका अध्याय, किती अध्यायामध्ये सांगितलं, त्यांचं मन भरत नाही, अजून सांगावं, अजून सांगावं. त्यामुळे आता हा जो ब्रह्ममध्ये स्थित आहे, ब्रह्मतत्वामध्ये, मागचे श्लोक तुम्ही सगळे आठवा. ब्रह्मतत्वामध्ये स्थित आहे, तर व्यवहारामध्ये तो काय सम आहे, कारण ब्रह्म सम आहे. त्यानंतर व्यवहारामध्ये दोष नाही आहे, कारण ब्रह्म कसा आहे, निर्दोष आहे. सगळे दोष मनामध्ये आहे, शरीरामध्ये आहे. आयुर्वेदवाले म्हणतात तुमच्यामध्ये पित्त दोष, कफ, वात, शरीराचे दोष, मनाचे दोष, बुद्धीमध्ये दोष आहे, संशय. बुद्धीचा एक दोष म्हणजे संशय करणं सगळ्यावर. पण ब्रह्म कसा आहे, निर्दोषम. तर ब्रह्म निर्दुष्ट आहे, तर त्याचं जर रिफ्लेक्शन म्हणजे त्याचा परिणाम त्यांच्या व्यवहारामध्ये होतो. तर व्यवहार सुद्धा कसं असतं त्यांचं, दोष रहित. दोष शब्दापासून प्रदूषण शब्द निघतो ना, दूषित, दूषण, घाण, दूषित, प्रदूषित. चुकीचं व्यवहार आपण करतो तेव्हाच काय, नदी, हवा सगळी काय झाली, प्रदूषित, दोषयुक्त झाली. भगवंतानी तर गुणांनी युक्त करून पाठवली होती, पण आपण त्याला दूषित केले. म्हणजे दोष नेहमी दुःखदायक असतो. दोष म्हणजे काय, दुःख. तर इथे म्हणतात की जर आपल्याला सुख मिळवायचं असेल तर निर्दोष वस्तूमध्ये मन लावा. निर्दोष कोण आहे, ब्रह्मच आहे.
काल तुम्हाला गोष्टीच्या रूपात मी सांगितलं होतं. विष्णू भगवान, लक्ष्मीनारायण सांगितलं ना, दोष नाही त्याच्यामध्ये, निर्दोष. आणि असा हा जो ज्ञानी पुरुष आहे, सम आहे, आणखी या ब्रह्मामध्ये स्थित असल्यामुळे आनंदी आहे. कारण ब्रह्माचं लक्षण कसं आहे? आनंद. जसं जर आपण जिभेवर साखरेचं कण ठेवलं तर काय? गोडवाच अनुभव येईल ना. कारण साखरेचं धर्म काय आहे? गोडवा आहे. अग्नीच्या समोर राहून आपल्याला जर अशी अपेक्षा असेल की मला AC प्रमाणे थंड छान अनुभव होईल, थंडाव्याचा, गारव्याचा अनुभव नाही होईल. स्वभाव तो नाही. ब्रह्माचा स्वभाव आनंद रूप आहे. गुरुजी छान म्हणतात की ब्रह्मज्ञानी इच्छा असून सुद्धा दुःखी नाही राहू शकत. मला दुःखी व्हायची इच्छा, दुःखाचं कारणच नाही त्याला. तर आता इथे काल आपण पाहिलं अक्षयम सुखम अश्नुते विंदती आत्मनि यत् सुखम. आता या 24व्या श्लोकात म्हणतात यो अंतःसुखम. त्याची प्रचिती आलेली आहे त्याला सुखाची. 24वा श्लोक वाचला ना आपण. योऽन्तः सुखोऽन्तरारामः तथान्तर्ज्योतिरेव यः स योगी ब्रह्मनिर्वाणम् ब्रह्मभूतोऽधिगच्छति. योऽन्तः सुखोऽन्तरारामः तथान्तर्ज्योतिरेव यः स योगी ब्रह्मनिर्वाणम् ब्रह्मभूतोऽधिगच्छति. हां, म्हणे तो कोणत्या सुखाचा अनुभव करत आहे? तर आपण एक तर म्हणतो ब्रह्मसुख, ब्रह्मानंद. इथे म्हणतात की ते ब्रह्म कुठे कुठे अनुभव करत आहे तो? तर म्हणे अंतः. म्हणून अंतःसुख म्हणजे ब्रह्मसुख. उपलब्धी स्थान कुठे आहे ब्रह्माचा? तर म्हणे अंतः. आत्ता मी सांगितलं ब्रह्माचं वर्णन काय केलं? जो इथेही आहे, तिथेही आहे, आजही आहे, उद्याही आहे. पण त्याचा अनुभव कुठे होईल? उपलब्धी कुठे होईल? असं काही दिसत तर नाही तो. तर म्हणे अंतःकरण. कुठे तो बसलेला आहे जणू काही. तसं सगळीकडे आहे. भारत सरकार सगळीकडे आहे की नाही? उदाहरण मी दिलेलं आहे आधी, भारत सरकार. पण जर सरकारी काम तुम्हाला करायचं असेल तर कुठे जावं लागेल? चिन्मय मिशनच्या आश्रमामध्ये येऊन काम होणार नाही. मागे जावं लागेल, महानगरपालिका. उपलब्धी स्थान आहे. आणि जर तुमचं भाग्य असेल तर तिथे खुर्चीवर तुम्हाला कोणी दिसेल, मिळेल. नाही तर सुट्टीवर आहे, 2 तासानंतर या, 2 दिवसानंतर या. अनुपलब्ध असतात. तर आता सरकार सगळीकडे आहे, तिचं शासन सगळीकडे आहे पूर्ण भारतामध्ये. पण आपल्याला काम करून घ्यायचं असेल तर एका ठिकाणी जावं लागेल. त्याचप्रमाणे जरी ब्रह्म सगळीकडे आहे पण त्याचा अनुभव कुठे होईल? आधी हृदयामध्ये. म्हणून सगळ्या ऋषीमुनींचा आपण एकच मुद्रा पाहतो, डोळे म्हणून असे बसले. कुठे आत्मसाक्षात्कार झाला? तर म्हणे या हृदयामध्ये. देव कुठे आहे? तर म्हणे हृदयात आहे. देवार्यात नाही. देह देवाचे मंदिर. तर अंतःसुख, त्याला आत्मदेश सुख मिळत आहे. शंकराचार्य म्हणतात अंतरात्मनी सुखम यस्य स अंतःसुख. अंतरात्म्यामध्ये त्याला सुख मिळत आहे.
अनात्म वस्तूमध्ये त्याला दोषच दिसत नाही. म्हणून तिथे म्हणे सुख नाही आहे. आता सुखाची ओळख मला पटली आहे, सुखाचं स्थान मला समजलं आहे. सुखाचा पत्ता, ॲड्रेस कुठे आहे? तुझे हृदय. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्नतिष्ठति. कैवल्योपनिषदामध्ये सांगितलं, हृत्पुंडरीकं विरजं विशुद्धं विचिन्त्य मध्ये विशदं विशोकं चिंतन अनंतम. जेवढे लक्षण आहे ते तो कुठे पाहतो? स्वतःमध्ये, हृदय कमळमध्ये. हृदय कमळामध्ये हृत्पुंडरी एकदम सगळीकडे आपल्याला ब्रह्म, परमात्मा, देव दिसत. त्यामुळे अंत हा शब्दचा, हा अंत शब्दाचा एक अर्थ असा आहे की जो सगळ्यात आधी आहे. सगळ्यात आधी आहे, मग वृत्ती आहे, मग प्राण आहे, मग इंद्रिय आहे, मग शरीर आहे, मग जग आहे. कळलं का काय सांगितलं? जसं कोणीतरी आतमधल्या खोलीमध्ये आहे, म्हणजे पंचकोश तुम्ही ऐकलं, पंचकोश. एक एक कोश ओलांडून जेव्हा तुम्ही शेवटचं कोश पार कराल तेव्हा तुम्हाला, म्हणजे सगळ्यात आधी तो आहे. मग त्यानंतर शरीर तर फार बाहेर आहे. म्हणून जे लोक ध्यान करतात, समाधी करतात, आपण काय म्हणतो ते आतमध्ये जातात, अंतरंग. जेव्हा पार्वतीने शंकराला प्रश्न विचारला की रामायण काय आहे सांगा, राम काय आहे, तर तिथे वर्णन आहे, पुनी मन बाहेर की. शंकराने आपलं मन बाहेर काढलं, बाहेर आणलं. किती छान अभिव्यक्ती. म्हणजे आता बाहेर येणं त्याला जास्त इच्छा नाही बाहेर येण्याची, पण तर बाहेर म्हणजे आपल्याला फक्त घराच्या बाहेरच दिसतं. पण इथे शरीर, आपण पाहिलं ना, शरीर नवद्वार आहे, नगरी आहे. तर नगरीमध्ये राहणारा सगळ्यात आधी आहे, मग नगरी आहे. अंतः म्हणजे सगळ्यात. आपण जेव्हा उठतो सकाळी तेव्हा सगळ्यात आधी कशाचा भान होतो आपल्याला? कोणाचा भान? स्वतःचा होतो की नाही? मग बाहेर अंतःसुख. अंतराराम दुसरा शब्द आहे, अंतराराम. अंतराराम म्हणजे अंतरे आत्मनी आराम आ क्रीडा. आराम म्हणजे विश्रांती आपण घेतो अर्थ, पण इथे आराम शब्द रम धातूपासून बनलेला आहे. रम शब्दाचा अर्थ आहे रमणे, रममाण होणे. तर आसमंतात रमनते, ते स्वतःमध्ये रमतात. म्हणून एक ज्ञानीचं नाव आहे आत्माराम. नाही म्हणे आम्ही तरी पुस्तकाचं नाव ऐकलंय. काही लोकांनी तेही नाही ऐकलंय. तुकाराम महाराजांनी लिहिलंय ना आत्माराम. रामदास स्वामी लिहिले का? म्हणे कोणी लिहिलं असेल आम्हाला काय. समर्थ रामदास स्वामींनी आत्माराम लिहिले. त्याच्यावर प्रवचन सुद्धा आपले झालेले. चिन्मय मिशन नाशिक यूट्यूब चॅनलवर आहे बहुतेक, आहे ना. कोल्हापूरला शिबिरामध्ये घेतलं नंतर आत्मा. तर आत्माराम म्हणजे आत्म्यामध्येच तो रमतो. लोक टीव्ही राम होतात, अनात्मराम अंतरात्मा. जसं एक लहान बाळ असतं ते सुद्धा आत्मारामी असतं, स्वतःवरच करत असतं. अगदी लहान बाळ, थोडंसं मोठं झालं की मग मोबाईल राम होतो.
मोबाईल शिवाय आराम नाही. अंतराराम बसलाय आनंदी. लोक विचारतात तुम्ही बोर नाही होत का? स्वामीजी लोकांना बोर म्हणजे कंटाळा येत नाही, एकटे नसते. तर इथे पहा वर्णन कसं आहे. आणि तिसरं काय होणार आहे? अंतज्योती. 3 शब्द दिले. सुख, क्रीडा किंवा रमण आणि ज्योती. ज्योती शब्दाचा अर्थ आहे चैतन्य. अंतज्योती. ज्योती म्हणजे असं नका समजू आतमध्ये एक लाईट चमकत आहे. नेहमी ज्योती शब्दाचा अर्थ आहे चैतन्य हे समजा, आध्यात्मिक अर्थ. आज चैतन्य आणि ज्योतीमध्ये काय साम्यता आहे? तेज आहे, आणखी प्रकाश आहे. हां, म्हणजे पहा असं आहे, प्रकाश जेव्हा असतो, उजेड, तेव्हा सगळ्या वस्तू आपल्याला दिसतात. प्रकाशाच्या द्वारेच वस्तूचा भान ज्ञान होत असतं. त्याचप्रमाणे चैतन्यामुळेच आपल्याला भान आहे. स्वतःचा भान, शरीराचा भान, मनाचा भान, जगाचा भान. तर जे काम उजेड करत आहे तेच काम चैतन्य करत आहे. असं नाही तर अनेक लोक कल्पना करतात, कारण असे शब्द खूप येतात. प्रकाश आहे, ज्योती आहे, तेजस्वी आहे, तर असं वाटतं की चमकत आहे की काय. आणि मग लोक खूप प्रयत्न करतात की काही तर दिसेल, काही तर दिसेल, पण नुसतं अंधारच दिसत असतो. हां, आता ते कुंडलिनी वगैरे शक्तिपात दिसतं का? मला माहीत नाही. शक्तिपातमध्ये आहे ना, ज्योत दिसते ते शक्तिपाताचा जो आहे. पण ते ठीक आहे योगी, पण त्याला आत्मा नाही म्हणत. चांगले लक्षण आहे ते, शुभ लक्षण आहे. कारण आपल्यामध्ये इतकं काय रहस्य भरलेलं आहे. कोणाला काही आवाज येतात, घंटानाद, शंखनाद, कोणाला काही दिसतं. आज निळी ज्योत दिसली, तर काल पिवळी दिसली होती, आज लाल दिसली. नाही तर मी आहे असे मार्ग आहे. पण तो आत्मसाक्षात्कार नाही, एवढंच म्हणणं आहे. ज्योती म्हणजे चैतन्य, तेज तुम्ही म्हणू शकता, प्रकाश. आता ज्योतीचा अर्थ प्रकाश केला, पण प्रकाश म्हटलं बरोबर परत हाच प्रकाश येतो. भौतिक प्रकाश काहीतरी आपल्याला वाटतं, असं नाही. आणि ते काय चित्रामध्ये सुद्धा असं दाखवतात, असं काहीतरी असं एकदम. त्यामुळे ते अशीच एक प्रतिभा बनते की काही एक लाईट असेल, किंवा ते मागे काय असं ओरा, असं स्वतः चित्र बनवतात, स्वतःच बनवू शकतात. किरण आवरा दिसतो का? नाही दिसत. आवरा म्हणतात त्याला, काय म्हणतात इंग्रजीमध्ये? आरा. हो, हो ते आहे काय. इव्हन ते ब्रह्मकुमारीवाले सुद्धा ते ज्योती, ब्रह्मकुमारी ते. पण वेदांतामध्ये वेगळं आहे. काय आता ते रहस्य ते सगळं वेगळं आहे, असेल ते आपण नंतर बोलू याच्यावर. तर याप्रमाणे अंतज्योतिरेवय स योगी ब्रह्मनिर्वाण ब्रह्मभूतोधिगच्छति. स योगी, त्याला योगी म्हटलं. ईदृश, याप्रमाणे जो योगी आहे तो काय प्राप्त करतो? तर ब्रह्मनिर्वाणम अधिगच्छति. ब्रह्मनिर्वाणाची त्याला प्राप्ती होते. आता ब्रह्मनिर्वाण म्हणजे काय? तुम्हाला आधी मी शब्द सांगितलेला आहे. निर्वाण शब्दाचा तसा अर्थ असतो मोक्ष.
मोक्षाची त्याला प्राप्ती होते. पण इथे मोक्षाचा अर्थ शून्यामध्ये तो विलीन होतो असं नाही आहे. ब्रह्मनिर्वाण, ब्रह्मामध्ये तो विलीन होतो. अच्छा, निर्वाण शब्दाचा अर्थ मोक्ष आहे. 2-3 वेळा आता पुढे सुद्धा आले, पुढच्या श्लोकामध्ये आहे 3 श्लोकांमध्ये 25-26 ब्रह्मनिर्वाण विषय. तर निर्वाण शब्द तुम्ही ऐकला असेल, महानिर्वाण, परिनिर्वाण. बौद्ध दर्शनामध्ये, बौद्ध तत्त्वज्ञानामध्ये या शब्दाचा प्रयोग जास्त आहे, पण मूळ तर वेदांमध्ये आहेच. निर्वाण शब्दाचा अर्थ असतो दिव्याचं विझणं. दिवा विझतो त्याला निर्वाण म्हणजे काय? संसाराचा हा जो दिवा होता तो विझतो. हे थोडं नकारात्मक म्हणजे हे आहे, काय म्हणतात एक्सप्रेशन, अभिव्यक्ती. आपण काय म्हणतो, ज्ञान ज्योत लागली, ज्ञानाची ज्योत प्रज्वलित झाली. तर ठीक आहे, ज्ञानाची ज्योत प्रज्वलित झाली, पण ज्ञान झाल्याबरोबर काय होतं, संसाराचा अंधकार दूर होतो. तर इथे जो दिवा आहे तो संसाराचं प्रतीक आहे. दिवा विझला म्हणजे काय? संसार. कळलं का? हे पहा, दिवा किंवा म्हणजे आपली काय समई किंवा तेल असते आणि वात असते, तर ते कशाचं प्रतीक आहे? तर वासनेचं प्रतीक आहे. ते वासनेमुळे तर संसार दीपक जळत आहे. पण जशी अशी वासना शून संसारापासून तो काय झाला? मुक्त झाला. असा अर्थ आहे ब्रह्मनिर्वाण. परत सांगेन मी, कारण आपण परत विसरू आहे, म्हणून परत सांगू. त्यांनी तुम्ही चेष्टा करताय. तर निर्वाण वासना आहे, संस्कार आहे, त्या सगळ्या जेव्हा समाप्त होतात, तेल जे आहे ते जेव्हा संपतं, तर मग परत त्याचा जन्म नाही. मग तो काय झाला? मुक्त. तो कुठे विलीन झाला? तो म्हणजे ब्रह्मनिर्वाण, ब्रह्मामध्ये. ब्रह्मणी निर्वृत्ती मोक्षम इह जीवन एव. इथे जिवंत असतानाच तो काय झाला? मुक्त झाला. म्हणून वेदांतामध्ये मुक्ती जी आहे मरणानंतर नाही आहे. आत्मसाक्षात्कार म्हणजेच मुक्ती. अज्ञानाचा भंग, अज्ञानाचा नाश म्हणजेच मुक्ती. आता कोणी म्हणेला मोक्ष कशाला पाहिजे, मोक्षाने काय होईल? अरे तर मोक्षच तर आपल्या जीवनाचं लक्ष आहे. मोक्ष मिळाला म्हणजे सगळ्या दुःखापासून सुटलो नेहमीसाठी. म्हणून सगळ्या तत्वज्ञानामध्ये मोक्ष 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 म्हणजे सुटणे. आपल्या सगळ्या छोट्या छोट्या चेष्टा, हालचाल, क्रियावर मोक्षासाठीच होत आहे. दुःखापासून सुटण्यासाठीच सगळं करत आहे आपण. पण हा मोक्ष शब्द काय, एक वेगळाच अर्थ म्हणजे लोकांनी समजला. मोक्ष म्हणजे एकदम कुठेतरी शून्यामध्ये कुठेतरी विलीन होईल किंवा तो मरून जाईल म्हणे मोक्ष नको बा. मोक्ष खरं म्हणजे सगळ्यांना मोक्षच पाहिजे. हा, खूप काही. मोक्ष शब्द मुच धातू बसल्या, सुटणे. जी धडपड आपण करत आहे सगळी मुक्तीसाठीच आहे. ठीक आहे, कोणी सुद्धा बंधनासाठी प्रयत्न करत नाही. मोक्षाचा उलट शब्द काय? बंधन. जिथे बंधन आहे तिथे दुःख आहे, जिथे मोक्ष आहे तिथे सुख आहे. म्हणून मोक्ष एव प्रयोजनम. आपल्याला थोड्या थोड्या वेळासाठी सुटका मिळते, तर थोडं थोडं मोक्ष मिळत असतं आपल्याला. पण नित्य मोक्ष नाही, नित्य दुःखाची निवृत्ती. जसं कोणाला प्रवचनामध्ये मुळीच आवड नाही आणि त्याला तुम्ही जबरदस्ती घेऊन आला, म्हणजे स्वामीजी म्हणाले की चला यायचं आहे, आता जसंच पूर्ण बदमा होईल त्याला मुक्तीचा अनुभव होईल.
सुटका झाली एकदाची. तर एक प्रकारची मुक्ती ती सुटलो बाबा. पण हा, ज्याला आवड आहे तो म्हणतो नाही अजून चलने दो. त्याला प्रवचन म्हणजे बंधन, ठीक आहे. तर ब्रह्मनिर्वाणम, तर आत्मज्ञानानेच आपल्याला सगळ्या बंधनापासून मुक्ती, म्हणून त्याला ब्रह्मज्ञानानेच, म्हणून त्याला म्हणतात ब्रह्मनिर्वाण. इथे म्हणतात जीवन एव, जिवंत असतानाच ब्रह्मभूत, तो ब्रह्मरूप होऊन जातो. ब्रह्मभूत होऊन जातो म्हणजे ब्रह्मभूत म्हणजे ब्रह्मरूप. आता फक्त देहरूप नाही, दिसत आहे तो मनुष्य, दिसत आहे तो जीव, पण त्याला जर विचारलं तर तो म्हणते हे सगळं चुकीचं, मी ब्रह्मरूप झालो. आणि पहा पुढच्या श्लोकामध्ये सुद्धा परत तोच शब्द आहे, लभन्ते ब्रह्मनिर्वाणम् ऋषय क्षीणकल्मषाः छिन्नद्वैधायतात्मानः सर्वभूतहिते रताः लभन्ते ब्रह्मनिर्वाणम् क्षीणकल्मषाः. एकापेक्षा एक सुंदर श्लोक आहे, सुंदर शब्द आहे. म्हणे लभन्ते ब्रह्मनिर्वाणम, ब्रह्मनिर्वाणाला प्राप्त करतात. तेच ब्रह्मामध्ये मोक्ष. शंकराचार्यजी परत परत एकच शब्द म्हणतात, निर्वाण म्हणजे मोक्ष, मोक्षम. अच्छा, हे लोक जे मोक्ष प्राप्त करतात त्यांना काय म्हणावं, तर मागच्या श्लोकामध्ये त्याला योगी म्हटलं, आता या श्लोकामध्ये त्याला ऋषी म्हटलं. आणि अनेक वचन म्हणजे अनेक लोक मुक्त झालेले आहे. ऋषय लभन्ते ब्रह्मनिर्वाणम ऋषय, हे अनेक वचन आहे. ऋषी ऋषी ऋषय. हे जे साधक आहे, जे सिद्ध झाले आहे त्यांना काय म्हणू, ऋषी. अच्छा, आणि यांना जेव्हा हे मोक्ष मिळालेलं आहे तेव्हा काय झालेलं आहे, काय घटना घडते, तर म्हणे कल्मष त्यांचं क्षीण होऊन जातं. क्षीण कल्मष. शंकराचार्य इथे अर्थ करतात क्षीण पापादी दोषा, पाप आदी दोष सगळे स्वच्छ झाले. असाच एक शब्द आला होता जिथे लिहिलं होतं कल्मष धुतले जातात. कोणता तो शब्द होता? छान, ज्ञान निर्धूत कल्मष. या अध्यायामध्ये आला होता का शब्द? कोणाला वाटतं नाही आला? आला होता. ज्ञान निर्धूत कल्मष. इथे म्हणतात क्षीण कल्मष. कल्मष त्यांचा संपूर्ण नष्ट होतो. आणखीन काय काय होतं पाय, सगळ्या अंतरंगामध्ये घडलेल्या घटना आहे. आणखीन काय होतं, छिन्नद्वैधा. छिन्नद्वैधा, द्विधा छिन्न भिन्न झाली. द्विधा म्हणजे संशय. इथे परत भाष्यकार म्हणतात छिन्नद्वैधा छिन्न संशया. संशय म्हणजे काय असतं, आपली बुद्धी जेव्हा दोन्हीकडे जाते ना त्याला म्हणतात संशय. असं आहे की असं आहे, असं आहे की असं आहे. जेव्हा पेंडुलम सारखी बुद्धी काय हलते, पण स्थिर झाली, संशय गेला म्हणजे आता स्थिर. त्याला काय म्हणतो, निश्चयात्मिका बुद्धी. गीतेमध्ये एक शब्द आलेला आहे व्यवसायात्मिका बुद्धी. बुद्धयो अव्यवसायिनाम अनंत शाखा. ज्याची बुद्धी स्थिर नसती मग अनंत फाटे फुटतात त्या बुद्धी. असं वाटतं हेही सत्य आहे, हेही सत्य आहे, हेही सत्य आहे. पण जो परत परत ऐकतो,
एक चित्ताने मनाने मग त्याचा निश्चय होत जातो. अच्छा ही वस्तू अशी, हे असं आहे. श्रवणानंतर जो निश्चय जर झाला तर श्रवण पण झालं. आत्म्याबद्दल निश्चय, शरीराबद्दल निश्चय की शरीर असं आहे, आत्मा याला म्हणतात, ब्रह्म याला म्हणतात. एक एक हे जे शब्द आहे त्याचा अर्थ निश्चित झाला पाहिजे. जसं जगामध्ये आपलं सगळे निश्चित झालेलं आहे की नाही, अग्नी उष्ण आहे, पाणी थंड आहे, हे सगळं काय निश्चय झालेलं आहे. याला प्रमा म्हणतात, प्रमा. तर इथे म्हणतात छिन्नद्वय, संशय त्याचा गेला आहे आणि निश्चय झालेला आहे की मी कोण आहे. आणि याला काय म्हटलेलं आहे, यतात्मान. नवीन शब्द आहे का, यतात्मान. ज्यांनी काय केलेलं आहे, प्रयत्न करून आपल्या स्वतःवर विजय मिळवलेला आहे, त्याला म्हणतात यतात्मा. यती आहे तो, जितेंद्रिय आहे. जितात्मा शब्द कधी आलेला होता, तो यतात्मा. आता कोणी म्हणे ठीक आहे, संशय गेले, पाप सगळे गेले, तो आता मुक्त झाला, पण आता तो करतो काय? ऑफिसमध्ये जातो की दुकानामध्ये बिझनेस करतो की फॅक्टरी उघडतो, आता काय करतो? तर शेवटचं जे वाक्य आहे, सर्वभूत इथे, आता त्याला प्राप्त करण्यासाठी काही उरलंच नाही आहे स्वतःसाठी. तर आता त्याचं पूर्ण शरीर, मन, बुद्धी जगासाठी आहे. तुकाराम महाराज म्हणतात, उरलो उपकारा पुरता, अनुरणिया ठोकळा, तुका झाला आकाश आहे. आता काही मिळवायचं नाही इकडे की प्राप्त करायचं. पण आता तो आत्महत्या नाही करत बरं का, आता काही मिळवायचं नाही, तुम्ही आत्महत्या करा. जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत त्याचं शरीर चालतं, नवीन काही इच्छा नाही. तर आता काय करायचं, तर म्हणजे जगासाठी म्हणून ते म्हणते ना, संतांच्या विभूती जगाच्या कल्याण संतांच्या. संतांनी पहा सगळे गीतेचे सिद्धांत आपल्या सोप्या भाषेमध्ये, त्याला म्हणतात सदुक्कडी भाषा, अभंग, भजन, पद. आणि फक्त महाराष्ट्रात कोणतेही तुम्ही संत तेच लिहिले, सर्वभूत इथे. आणि हित कसं करतात, हित म्हणजे हित करण्याचे प्रकार वेगवेगळे. जो रोगी आहे त्याचं हित औषध आहे, पण जो अज्ञानी आहे, दुःखी आहे, त्याचं हित ज्ञानाने करू शकतो. तर ज्ञानी प्रबोधन करतो, भगवंताकडे सगळ्यांना नेतो, याप्रमाणे तो हित करतो. हित करणे म्हणजे हॉस्पिटलच उघडतो असं नाही आहे. लोकांना हा सुद्धा एक गैरसमज आहे. म्हणजे हे संत महात्मे काही करत नाही, पहा यांनी किती दुसरे समाजसेवी लोकांना तीच सेवा दिसते की तुम्ही भुकेल्या लोकांना काही कधी पोळी दिली आहे की नाही, कधी नुसतं बसून बस प्रवचन करतात, भाषण देतात. अरे पण याच्याद्वारे मन बदलतात. सगळ्यात मोठी सेवा ही आहे. विद्यादानम महत्, म्हणजे काय म्हणतात, अन्नदानम महत्दानम, विद्यादानम महत्तर. अन्नेन क्षणिका तृप्ती, विद्या तू जीवंतु विद्या, असं आहे. म्हणजे अन्नदान आणखीन विद्यादान. अन्नेन क्षणिका तृप्ती, पण विद्या तू जीवितम, विद्याच्या द्वारे पूर्ण जीवन तो. अच्छा, विद्या म्हणजे चला आत्मज्ञान एकीकडे ठेवा. कोणाला जर तुम्ही चांगलं एज्युकेट केलं, शिक्षण दिलं, तर तो आता स्वतःच्या पायावर उभं राहू शकतो. म्हणून स्वामी विवेकानंदजी म्हणायचे, विद्यादान सगळ्यात मोठं. पण लोकांना कळत नाही. लोक एकदम अशी निंदा करतात किंवा चेष्टा करतात. नुसतं भाषणाने काय होतं, नुसतं प्रवचन करतात.
अरे जेवढे मोठे झाले त्यांनी कोणाचं तरी प्रवचन भाषण ऐकूनच सेवा करण्याची इच्छा झाली की नाही त्याची, ही वृत्ती आली कुठून? गुरुदेव नेहमी म्हणायचे, वी वर्क ऑन माइंड लेवल. मनाच्या स्तरावर आम्ही काम करतो, पण ते काम लोकांना दिसत नाही. शरीराच्या स्तरावरचं जे काम आहे ते दिसतं. एवढे ब्लँकेट वाटले, एवढ्या लोकांना भंडारा, एवढ्या शाळा उघडल्या, एवढं हे सगळं चांगलं आहे म्हणजे, पण याला जे कमी आखता काय मोजता किंवा हां ते चुकीचं. लेखता कमी, हिंदीमध्ये कम आखता आहे असं म्हणतात. आहे जगामध्ये, पण विद्येचं महत्त्व खूप आहे. गुरुजी सांगत होते गुरुपौर्णिमेच्या दिवशी की जर कोणी चांगला डॉक्टर झाला, कोणी इंजिनियर झाला, तर त्याचं मूळ कारण म्हणजे त्याला कोणी चांगला शिक्षक मिळाला. शिक्षण म्हणजे आता कोणी म्हणेल काय नुसतं शिकवत आहे, अरे पण त्याच्यामुळेच चरित्र निर्माण होतं, त्याच्यामुळेच व्यक्तिमत्व घडतं. आणि आता इथे तर सर्वोच्च ज्ञान आहे, याच्यामुळे तर सगळ्या बंधनापासून मुक्ती, सगळ्या दुःखापासून मुक्ती. तर सर्वभूत हिते रता, हित करण्याची वेगवेगळी पद्धत आहे. आता कोणी परदेशामध्ये एक तास कोणी येऊन जर चर्चा करत आहे तर ही सुद्धा एक हित आहे. कोणी बोलण्यासाठीच नाही, एकटा. कोणी डिप्रेशनमध्ये आणि त्याला जाऊन थोडंसं हसवलं त्याने, ही सुद्धा एक सेवा आहे. $100 1 तासाची, ही सुद्धा सेवा होऊ शकते. तर हित वेगवेगळ्या. इथे पहा म्हणतात पुढे, असा हा जो ज्ञानी आहे परत ब्रह्मनिर्वाण, 3 वेळा ब्रह्मनिर्वाण शब्दाचा वापर. जीवनमुक्त, याला काय म्हणतात? जीवनमुक्त. जिवंत असताना तो मुक्त आहे, वावरत आहे पूर्ण जगामध्ये, पण काही बंधन नाही. काम क्रोध वियुक्तानां यतीनां यतचेतसां अभितो ब्रह्मनिर्वाणम् वर्तते विदितात्मनां कामक्रोध वियुक्तानां यतीनां यतचेतसां ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनां. म्हणे याच्या अंतःकरणामधून 2 गोष्टींचा वियोग झाला. कामक्रोध, कामक्रोध केले रीते, आहे ना, एक भजन आहे तुकाराम महाराज जितेंद्र अभिषेकीने म्हटलेलं केले रीते. अंतःकरणामधून हे दोन्ही विकार काय झाले तर कामक्रोध वियुक्तानां, त्याचं नावच झालं कामक्रोध वियुक्त. कामच क्रोधच कामक्रोध ताभ्याम वियुक्तानां. त्याला जास्त रागही येत नाही. राग केव्हा येईल? जेव्हा कामना असेल. कामनाच नाही, फार जास्त रागीट असतात, म्हणजे त्यांच्यामध्ये फार जास्त इच्छा आहे किंवा आग्रह आहे, असंच झालं पाहिजे, तसंच झालं पाहिजे. जो अति अपेक्षा करतो त्यालाच राग येईल की नाही? याचा संबंध आहे कामक्रोध. हे दोघं भाऊ आहे. किंवा असं समजा काम काय माता आहे, त्याच्यामधून काय निघतो? क्रोध. किंवा असंही म्हटलं आहे काम आणि क्रोध एकाचेच 2 रूप आहे. कामना जेव्हा नाही पूर्ण होत तेव्हा क्रोध येतो. म्हणजे एका नाण्याचे काय 2 बाजू असे. म्हणून काम एष क्रोध एष. हां, तर काम क्रोध वियुक्तानां म्हणजे याचं उलटं करा, निष्काम झाला आहे तो आणि शांत आहे. छोट्या छोट्या गोष्टीवर काय चिडत नाही.
संताप, काही काही लोक क्रोध मूर्ती असतात. एक ठिणगी जर गेली एकदम भडकते ना, अग्नी भडक. म्हणजे यांचं काय राग अगदी शेंडी याला म्हणतात क्रोधरूप कामक. मग नाकावरून थोडंसं डोळ्यावरून सुद्धा लाल होतात डोळे, जीभ सुद्धा, सगळे ऍक्टिव्ह होतात. राग नाही ते शांत आहे ते. आणि राग आला की आपली स्मरणशक्ती एकदम खूप तेज होते. मला माहिती आहे 5 वर्षापूर्वी सुद्धा तुम्ही असेच बोलला होता. 10 दिवसापूर्वी तुम्ही असं एकदम राग आला की सगळी फाईल उघडते. सगळं त्यांनी हे केलेलं आहे, सेव्ह केलेलं आहे आत. जेव्हा संधी मिळेल ते सगळं काढतो तो. पण इथे हे वर्णन आहे कामक क्रोध, निष्काम आहे आणि अक्रोधी आहे. यतीनाम यतचेतसाम, तो यती आहे. हे पहा, हे 1 दिवसात हे सगळं होत नाही. त्यांनी 25-30 वर्ष त्याच्यावर लावले आहे. आणि एवढंच काय, मागच्या जन्मापासून त्यांनी तयारी केली. क्रोध म्हणजे आपला काही काय गुलाम नाही की आजपासून तुला यायचं नाही आहे माझ्याकडे, असं एवढा तो आज्ञाकारी नाही. म्हणून इतक्या लवकर कसं काय सोडू, आम्हाला आवडतं. नुसतं ऑर्डर देण्याने गेला असता तर मग काय. यतीनाम, यत्न केलेला आहे. यतचेतसाम, आलाच ना शब्द, संयत अंतःकरणानाम, त्यांनी संयमाचा अभ्यास केलेला आहे. आणि कोणत्याही काही आपल्याला जगाला मिळवायचं आहे तर सराव केल्याशिवाय तर काही मिळत नाही. यतचेत अभितो ब्रह्मनिर्वाणम, तो त्या ब्रह्मामध्ये मोक्षाला प्राप्त करतो. आणि अभितो म्हणजे फार सुंदर आहे शब्द. अभितोचा अर्थ असतो जीवताम मृतानामच उभयत, फार सुंदर. म्हणजे जिवंत असताना तो मुक्त झाला आणि मेल्यावर सुद्धा मुक्त आहे. अभित म्हणजे चारी बाजू असा असतो अर्थ. अभित म्हणजे चारीकडे. तर इथे चारीकडे म्हणजे काय, नुसतं दोन्हीकडे जीवन आणखीन मग. म्हणजे जेव्हा तो प्रारब्ध भोगत आहे तेव्हाही तो मुक्त झालेला आहे ज्ञानामुळे. आणि एकदा प्रारब्ध क्षीण झाला की आता परत तो काही जन्मास आहे. तो उभयतः मुक्त. जो जीवनमुक्त पुरुष आहे, जिवंत असतानाच मुक्त झाला आहे, तो जेव्हा देह सोडतो तर त्याला म्हणतात विदेह मुक्त झाला. आता तो काय झाला, विदेह मुक्त. तर 2 प्रकारची मुक्ती सांगितली, जीवनमुक्ती, विदेहमुक्ती. जो अज्ञानी आहे त्याची मुक्ती काय, देहमुक्ती होती. लक्षात ठेवा, या देहापासून तो सुटत आहे पण नवीन देह त्याला मिळणार आहे. पण विदेह मुक्ती म्हणजे नेहमीसाठीच मुक्त झाला. कळतंय ना फरक. 3 मुक्ती झाली, जीवनमुक्ती, विदेहमुक्ती, देहमुक्ती. देहमुक्ती कोणाची, अज्ञानाची. विदेहमुक्ती ज्ञानीची. जीवन असतानाच मुक्त झालाय. आता शरीर तर काय, नुसतं वरचं एक वस्त्रासारखं त्यासाठी. विदेहमुक्ती. तावितो ब्रह्मनिर्वाण उभयत आणि वर्तते विदितात्मनाम. फार सुंदर. म्हणजे हा कोण आहे, विदितात्मा. याचं नाव काय, विदितात्मा. विदितात्मा म्हणजे ज्याला आत्मा विदित झालेला आहे. तेव्हा 3 शब्द इथे दिलेले आहेत ज्ञानीसाठी. काम क्रोध वियुक्त पहिला, यतचेतसाम दुसरं, विदितात्मा तिसरं. तिन्ही विशेषण आहे त्या ज्ञानीचे. पहिलं काय सांगितलं, काम क्रोध वियुक्त, मनाचा त्याचा स्वभाव सांगितला.
यतचेतसा म्हणजे संयम ज्यांनी केलेला आहे, यतचेतस. आणि तिसरं ज्ञान झालेलं आहे त्याचं, विदितात्मा. विदितात्मा हे सगळे 6 विभक्तीमध्ये आहे संस्कृताच्या भाषेत. तर असा हा जो विदितात्मा, याला काय मिळतं? ब्रह्मनिर्वाण. आणखीन आता पुढे म्हणतात की तो बाहेरच्या वस्तू बाहेरच ठेवतो, आतमध्ये घेत नाही. दोन्ही श्लोक आपण वाचू. बाहेरचे विषय बाहेरच ठेवतो म्हणजे काय? विषयापासून अनासक्त, निर्लिप्त. स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यां चक्षुश्चैवान्तरे भ्रुवो प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यन्तरचारिणौ स्पर्शान् कृत्वा इथे शंकराचार्य छान म्हणतात या श्लोकाच्या आधी, म्हणे आता पुढच्या अध्यायामध्ये भगवंताला ध्यान योग सांगायचा आहे. ठीक आहे. तर भगवंतानी सूत्रस्थानी हा श्लोक सांगितला आहे. सूत्रस्थानी म्हणजे थोडक्यामध्ये ध्यानाचं वर्णन करून. आणि आता याच्यावरच भाष्य लिहिणार आहे पुढच्या अध्यायामध्ये. हे पहा, एक असतं सूत्र, सूत्रावर काय असतं? पूर्ण भाष्य. अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतोमुख, सूत्राची परिभाषा आहे. अस्तोभ्यम अनवद्यम च सूत्रम सूत्रविदो जनाः. सूत्र म्हणजे काय? थोडक्यात. आता मी सूत्राचा विस्तार नाही करत आहे. विश्वस्त सूत्रांच्या द्वारे कळलं असं म्हणतात. विश्वस्त सूत्र माहिती, हिंदीमध्ये म्हणतात. कोणी जर थोडीशी सूचना देतात ना, सूचनात सूत्र म्हणतो, जो सूचना देतो. तर इथे देव काय म्हणतात की हा जो ज्ञानी आहे तो काय करतो? विषयांना बाहेरच ठेवतो. आता ध्यानामध्ये सुद्धा आपण काय करतो? किंवा आपल्याला हेच करायचं आहे, करत नाही ती वेगळी गोष्ट आहे, पण बाहेरचे विषय बाहेर. म्हणून स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यान. स्पर्शान म्हणजे शब्दादीन, शब्द स्पर्श रूप, यांना स्पर्श म्हटलेलं आहे. का म्हटलेलं आहे? कारण यांना आपण स्पर्श करतो. माझे शब्द तुमच्या कानाला स्पर्श करत आहे की नाही? आधी सुद्धा आलेलं आहे. विषयांना काय म्हटलेलं आहे? स्पर्श. तर स्पर्शान बाह्यान, हे जे शब्दादी विषय बाह्य आहे. एक संत म्हणायचे, मराठीमध्ये एक शब्द आहे ना, वाह्यात. ते बाह्यान, बाह्यात शब्द इथून झाला. बाह्यात व्यर्थ आहे किंवा अशाच अर्थात आहे ना, म्हणजे वाया गेले. तर बाह्या, तर जे लोक या बाह्याने दुराचरण म्हणजे दुष्ट आचरण करणार, खोडकर आगाऊ. चला ठीक आहे, इथे बाह्यानच ठेवू आपण, बाहेर आहे. ते अखंडानंदजी महाराज म्हणायचे बाह्या बाह्या. तर हे विषय जे आहे म्हणजे संसाराचे विषय तो बाहेर ठेवतो. आणखीन काय करतो? चक्षुश्चैवांतरे भ्रुवो, आपल्या मनाला कुठे ठेवतो? भ्रुवांच्या मध्ये, भ्रूमध्ये. आणखीन काय करतो? प्राण आणखीन अपान याला सम करतो. आता ते प्राण अपान म्हणजे या नासिकामध्ये चालणार आहे. म्हणजे ते म्हटलेलं आहे नासाभ्यंतर चारिणं. नागपुडीमधून म्हणजे श्वास घेतो, रेचक पूरक कुंभक घेतात, त्याला इथे म्हटलेलं आहे. नाही तर प्राणपान म्हणजे अर्थ वेगळा असतो.
प्राण याला म्हणतात. अपान पोटामध्ये जी वायू आहे खाली जाते, प्राण अपान व्यान समान उदान. पण इथे प्राण अपान म्हणजे हे श्वास घेणे पूरक म्हणतो, श्वास सोडणे रेचक. तर जे नाकामध्ये, हे नाकामध्ये विचरण करत आहे, नासाभ्यंतर, त्या श्वासाला तो काय करतो, सम करतो. आणि मग काय करतो, मग ध्यान करतो. आणि पुढे म्हणून त्याच वर्णने यतेंद्रिय मनोबुद्धी मुनिर्मोक्ष परायणः विगतेच्छा भयक्रोधः यः सदा मुक्त एव सः यतेन्द्रिय मनोबुद्धि मुनिर्मोक्ष परायणः विगतेच्छा भयक्रोधः यः सदा मुक्त एव सः. तर बाहेरचे विषय बाहेर सोडले, मग काय श्वासाला सम केलं, आणि मग काय केलं, इंद्रिय मन बुद्धीला संयमित केलं. आता बाय ध्यानाचं थोडक्यात वर्णन आहे. प्रत्याहार, धारणा, ध्यान. प्रत्याहार म्हणजे इंद्रियांना त्यांच्या त्यांच्या गोलकामध्येच ठेवणं, त्याला जे म्हटलेलं यतेंद्रिय, इंद्रियांना संयमित कर. मग मनाला संयमित कर, मनाला एका ठिकाणी लावणं, याला म्हणतात धारणा. पहा, इंद्रियांना गोलकांमध्ये ठेवलं प्रत्याहार, मग धारणा. धारणा म्हणजे देशबंध चित्तस्य, एका ठिकाणी काय करणं, मनाला स्थिर करणं, बांधून ठेवणं, त्याला म्हणतात धारणा. तर मनाला एकाग्र करणं, सोडणं. आणि मग बुद्धीने काय करणं, विचार करणे, ध्यान, विचार. आता पुढचा अध्याय आहे प्राणायाम, प्रत्याहार. आधी प्राणायाम झालं, मग प्रत्याहार, मग धारणा, मग ध्यान, असं. मग शेवटची समाधी. तर यत इंद्रिय मन बुद्धी मोक्षपरायण. मोक्षपरायण म्हणजे आता त्याला मोक्षच एक गती दिसते, म्हणजे इथेच माझी गती झाली पाहिजे. परम अयनम, अयनम म्हणजे गती, ध्येय, उद्दिष्ट. तो हे सगळं करत आहे कशासाठी, मोक्षासाठी. मोक्षपरायण. तो पाहतो की मोक्षच माझं काय, परम विश्रांतीचं स्थान आहे, परम कल्याण, परम शांतीचं स्थान आहे. तर तिथे तो म्हणजे इंद्रिय मन बुद्धीला तिथेच तो विलीन करतो, समाहित करतो. आणखीन विगतेच्छा भय क्रोध. आता हे तर फार आधीच झालंय, त्याचा इच्छा भय क्रोध हे आधीच त्यांनी त्यागलेले आहे. आता त्याला जगाची इच्छा नाही आहे, किंवा काही भय नाही आहे मरण्याचं, क्रोधही नाही आहे त्याला. आधीच आलेलं आहे काम क्रोध वियुक्त. तर असा जो साधक आहे म्हणे तो सिद्ध झाला आहे. यस सदा मुक्त एव स. मुक्त. आता मोक्षासाठी त्याला काही वेगळं करायची गरज नाही, असं ते शंकराचार्य लिहितात. न तस्य मोक्ष अन्य कर्तव्य असते. इंद्रियाला संयमित केलं, मनाने आत्म्यामध्ये एकाग्र झाला, बुद्धीने आत्मविचार केला, आणि आत्मविचार करता करता समाधीमध्ये तो गेला. आणि मग समाधी म्हणजे काल मी सांगितलं होतं, आपल्याला वेगळं अनुभव न करणे. जेव्हा तो हा अनुभव त्याला होतो म्हणे मुक्त झाला, आत्मा कधीच बंधनामध्ये नव्हता हे आता मला कळलं. अज्ञानामुळे मी देहाशी जोडलेलो, आपल्याला अनुभव करत होतो, जोडलेलो, म्हणून तेवढा मुक्त आहे.
आणखी जेव्हा त्याला मुक्ती मिळते तर काय मिळते? शांती. म्हणून शेवटच्या श्लोकामध्ये म्हणतात शांती मृच्छती. आधीच्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे अक्षयम सुखम अश्नुते. 2-3 वेळा म्हटलं ना आत्मने. सुख आणि शांती हे एकाच नाण्याचे 2 बाजू आहेत. जो माणूस शांत आहे तोच सुखी आहे. अशांतस्य कुतः सुखम. म्हणून काय, सुख मिळवायचं म्हणजे काय, मनाला शांत ठेव. आपण सुख मिळवण्यासाठी पैसा मिळवतो, मनाकडे लक्ष नाही देत. मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा तर आपोआप तिथे. म्हणून ते म्हणतात भोक्तारं यज्ञ तपसां सर्वलोक महेश्वरम सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति. भोक्तारं यज्ञ तपसां शेवटचं जे वाक्य आहे ते आधी ऐका. माम ज्ञात्वा शांती मृच्छती. मला जाणून ते शांती प्राप्त करतात. रुच्छती प्राप्नोती. माम मला, ज्ञात्वा जाणून. फार महत्वाचा मी याचा मुद्दा मांडतोय. मला जाणून शांती प्राप्त तो करतो. म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही ब्रह्म ब्रह्म म्हणत होता, तर म्हणजे मीच कोण आहे? ब्रह्म आहे, देव असं म्हणतो. म्हणजे ब्रह्म, कृष्ण, आत्मा तिघांचा एकच वस्तूचं वर्णन. कृष्णच ब्रह्म आहे, तोच आत्मा आहे. त्याला जाणून तुम्ही काय व्हा? मुक्त व्हा, शांती प्राप्त करा. आता इथे माम शब्दाचे हे सर्व विशेष. मी कोण आहे? तुम्ही मला जाणा. तर मी कोण आहे? कृष्ण म्हणतो मी कोण आहे विचार, मी सांगतो. इथे हे वर्णन नाही केलं आहे की मी बासरी वाजवणार आहे किंवा रथ हाकणार आहे किंवा लोणी चोरणार आहे. मी कोण आहे? तर पहिलं वर्णन आहे भोक्तारम यज्ञ तपसाम. यज्ञ आणखीन तप याचा भोक्ता म्हणजे यज्ञ आणखीन तप कोणाला प्राप्त होतं? त्यामुळे मला म्हणे यज्ञाची देवता असते की नाही? यज्ञ कोणासाठी आपण कोणाला प्रसन्न करतो? त्या देवता. त्यामुळे तो मीच आहे. तपश्चर्या आपण करतो कोणासाठी? त्या भगवंताला प्रसन्न करण्यासाठी. तर यज्ञाचा आणखीन तपाचा भोक्ता मी आहे. याचा सोपा अर्थ आहे की यज्ञाचं प्रयोजन देवाशिवाय जर इतर वस्तू असेल तर मग ते यज्ञ येते. तपश्चर्येचं प्रयोजन देवाला प्रसन्न करणं नसेल तर म्हणे ती तपस्या की तपस्या. आता रावण आणि कुंभकर्ण हे सगळे सुद्धा तप करतात, पण त्या तपाचा भोगता देव नसतो. मला हे मिळो ते मिळो. त्यामुळे यज्ञ आणि तप शेवटी मलाच मिळतं, म्हणजे माझ्यासाठी तुम्ही. आणि दुसरं इथे काय नाव दिलंय? सर्व लोक महेश्वर. मी कोण आहे? सर्वेषां लोकानां महांतम ईश्वरम. सगळ्या लोकाचा मी ईश्वर आहे. ईश्वर शब्दाचा अर्थ शासन करणारा. ईश धातूपासून शासन, आणि तो शासन करत आहे. पण गंमत आहे, आपल्याला त्याची खुर्ची दिसत नाही, कुठे बसून तो करत आहे. काठी दिसत नाही, पण करत आहे तो शासन. लोकांच्या द्वारे, नियमांच्या द्वारे, परिस्थितीच्या द्वारे. आपल्याला अनुभव होतोय की नाही, कोणीतरी आहे आपल्यावर शासन करते. मी जे मनात आहे ते नाही करू शकत.
एक लिमिट असते ते. मनात तर बरंच काही येतं. 20 गुलाबजामुन खाण्याची इच्छा आहे, खाऊ नाही शकत. मी तुम्हाला काल सांगत होतो ना, कोणाला सांगत होतो, कुठेतरी प्रतिस्पर्धा झाली गुलाबजामुन खाण्याची. म्हणजे जर 20 गुलाबजामुन खाल्ले तर तुम्हाला 10,000 रुपये. सगळे विचार करूच्या एकाने सांगितलं, मी अर्धा तासानंतर तुम्हाला सांगतो मी प्रतिस्पर्धेत भाग घेईन. अर्धा तासानंतर आला. म्हणजे तुला अर्धा तास घ्यायला पाहिजे. म्हणे मी आधी सराव करून पाहिला, 20 खाऊन पाहिले, आता खाऊ शकतो मी. सांगितलं. काय म्हणत आहे, शासन आहे आपल्यावर जास्त नाही बाबा, याच्यापेक्षा जास्त नाही, याच्यापेक्षा जास्त धावू नाही शकत, बसू नाही शकत. हे सुद्धा एक प्रकारचं शासन आहे की नाही. शासन म्हणजे काय, नियमामध्ये तुम्हाला राहावं लागतं. सूर्यचंद्राला कोणी नियमाबद्ध केलंय, नियमामध्ये की तुला उद्या यायचंच आहे, मग संध्याकाळी अस्त व्हायचंच आहे. म्हणून सर्व लोक महेश्वर. एक एक शब्द असे की आता देव इथे म्हणतो की मी महेश्वर आहे. तिसरं लक्षण काय माझं, देव म्हणतो सुहृदम सर्वभूतानां. म्हणे मी सुहृद आहे. सुहृद म्हणजे काय, सखा. आणि ते एक्झॅक्ट अर्थ काय, सखा आहे. पण चांगला सखा कोणता, जे म्हणतात सर्व प्राणीनां प्रति उपकार निरपेक्षतया उपकारिणम सर्वभूतानां हृदयेशयम. असं जो उपकार करतो पण अपेक्षा करत नाही की हा सुद्धा मला आता काही देईल. जगामध्ये सगळा व्यवहार असाच चालतो. याच्यासाठी वेळ काढत आहे, कारण पुढे हा कामास आहे ना. म्हणजे काही ना काही घेण, काय देवाण, हा हेतू तर आहे. तू की विदाउट एनी कॉज तो प्रेम करणार आहे. निसर्गाला तुम्ही पहा, सूर्याला तुम्ही नमस्कार करा किंवा नका करा, तो प्रकाश देतो. याला म्हणतात सुहृद. प्रति उपकार निरपेक्षतया उपकार. तर देव म्हणतो माझा असा स्वभाव आहे. आणि हा सुहृद शब्द अनेक वेळा आलेला आहे गीतेमध्ये, आधी सुद्धा आलेला आहे. गतिर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुहृद. म्हणे तुम्ही मला असं समजा, मी कुठेतरी बसलेलो आहे असं नाही. मी तुमचा सखा आहे, मित्र आहे. आणि हृदयेशयम शंकराचार्यांनी इथे जोडलं. देवानी इथे काय लिहिलं आहे, सुहृदम सर्वभूतानां. सगळ्या भूतांचा मी मित्र आहे, सखा आहे, उपकार करणार आहे. आणि कुठे बसून उपकार करतो, हृदयामध्ये बसून. हृदयेशय. मी सकाळच्या वर्गामध्ये हेच सांगत होतो ना, सर्वांतर्यामी आहे, सर्वज्ञ आहे, तो सगळ्यात जाणतो, तो सगळं. आणि इथे एक आणखी शब्द शंकराचार्य म्हणतात सर्व कर्म फलाध्यक्षम. शंकराचार्यांना मजा येत आहे, एकानंतर एक लिहित आहे देवाबद्दल. चांगला मित्र आहे, हृदयामध्ये राहत आहे, कर्मफलाध्यक्ष आहे, सगळ्या कर्मांचा फळ देणार आहे. आणखीन एक अजून सर्व प्रत्यय साक्षीण. सगळ्या प्रत्ययांचा साक्षी. प्रत्यय म्हणजे वृत्ती, विचार. मराठीमध्ये प्रत्यय शब्दाचा अर्थ वेगळाच असतो ना. प्रत्यय शब्द आहे का, प्रत्ययाला म्हणतो की नाही, अनुभव प्रत्यय. पण इथे अर्थ नाही आहे. प्रत्यय म्हणजे विचार. प्रत्यय साक्षिणम. सगळ्या विचारांना तो पाहतो. बापरे, कठीण म्हणजे जसे हे काय म्हणतात CCTV असते, भगवंत CCTV.
हिडन कॅमेरा असतात. हिडन कॅमेरा म्हणजे रस्त्यावर चालवणारा दिसत नाही किंवा त्याला लक्ष नसतं, पण ते पुढे तो पोलीस उभा असतो. एक गाडी चालवत होता तर शेजारच्यानी सांगितलं, अरे ते कॅमेरा आहे, कॅमेरा आहे. यांनी लगेच स्माईल दिली. कारण कॅमेरा म्हणजे स्माईल. अरे बाबा, गाडीचा फोटो घेत आहे. तर सुहृदम सर्वभूतानां, तर तो साक्षी आहे, फलाध्यक्ष आहे, सुहृद आहे, मित्र आहे. असा मी आहे. शंकराचार्य शेवटी म्हणतात, हा कोण आहे? नारायणम. झालं, माम नारायणम, मीच नारायण आहे. आणि नारायणाचं हे वर्णन आहे. नर एव अयनम यस्य, ज्याचं अयन नर आहे. अयन म्हणजे घर किंवा आधार स्थान. तर मनुष्यच त्याचं काय अयन आहे. कुठे राहतो तो? हृदयामध्ये अयन. म्हणून नारायण शब्द आहे. अनेक दुसरी अर्थ आहे. नर एव नार. नार म्हणजे पाणी. पाण्यामध्ये जो राहतो, शेषशाही नार. काय म्हणतात, क्षीरसागरामध्ये, म्हणून त्याला नारायण. तर असं नारायणाला जाणून शांतीम प्राप्नोती, असं त्याला जाणा, आणखी शांती प्राप्त करा. आणि शांती शब्दाचा अर्थ काय म्हणतात शंकराचार्य? सर्व संसारो उपरतीम. सगळ्या संसारापासून काय? उपरती. यालाच म्हणतात काय? शांती. याप्रमाणे इथे जर आपण शेवटचे सगळे श्लोक पाहिले तर याच्या तुम्हाला वर्णन त्या ज्ञानीचंच दिसेल, आहे की नाही? ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे कर्मसन्न्यासयोगो नाम पंचमोऽध्यायः. Thank you.